आपले प्रॅक्टिस सेट 2.1चे 3 एक्झाम्पल आपल्या लास्ट लेक्चरला झालेले. आता उरलेले आपल्याला 3 एक्झाम्पल बघायचे. टोटल प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एकूण 6 एक्झाम्पल आहेत, बरोबर. मग आता 3 एक्झाम्पल आपण बघितलेले. 4th जे एक्झाम्पल आहे ते बघा तुमच्या समोर आहे. 4th वाला क्वेश्चन काय, क्वेश्चन नंबर 4th बघू. आता काय मेन क्वेश्चन तुमच्या समोर बघा. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द quadratic equation are the roots of equation. म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय बघा, आपल्याला खाली काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं तुम्हाला मी कालच्या लेक्चरला सांगितलं होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं, इक्वल टू कोण आला पाहिजे, 0. म्हणजे जो पॉलिनॉमियल असायचा ना तो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल इक्वल टू जर 0 आला तरच त्याला काय म्हणायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि तो 0 जर आला नसेल आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो का, नाही. मग तो व्हेरिएबलची व्हॅल्यू काहीतरी आपल्याला दिलेली असणार आहे आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची इक्वेशनमध्ये आणि त्याचं टोटल कॅल्क्युलेशन जर आपलं 0 आलं तर याचा अर्थ तो काय राहणार आहे, त्याचाला रूट राहणार आहे. आणि 0 जर आला नाही तर तो दिलेला जी व्हॅल्यू असेल ते गिवन क्वाड्रॅटिकचा रूट नसणार आहेत. लक्षात येईल का काय. मग आता क्वेश्चन काय बघा. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, काय दिला बरं फर्स्ट क्वेश्चन याच्यातला, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. आणि त्याच्या पुढे आपल्याला काय दिलं बरं, एक्सच्या व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू काय दिली पहिली 1 आणि मायनस 1 ह्या दोन दिले. मग आता क्वेश्चन आपल्याला असा विचारला आहे की एकची व्हॅल्यू 1 घेतल्यावर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल की -1 घेतल्यावर असेल का दोन्ही पण घेतल्या येऊ शकतात का दोन्ही पण घेतल्या येऊ शकत नाहीये. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी म्हणायचं, जर हे टोटल इक्वेशन किती यायला पाहिजे आपल्याला, 0 यायला पाहिजे. मग एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईड ही आहे आणि राईट हँड साईड काय ही आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय झाली पाहिजे बरं, इक्वल झाली पाहिजे. इक्वल म्हणजे लेफ्ट हँड साईड किती आली पाहिजे आपली, 0. मग लेफ्ट हँड साईड 0 आणि राईट हँड साईड पण 0, दोघं जर 0 असेल तर मग याचा अर्थ काय होणार आहे, ते दिलेलं जे रूट आहे हे 2 रूट आहे किंवा दिलेले एक रूट आहे तो काय असणार, त्याचं सोल्युशन असणार आहे. अलग लक्षात. मग आता बघा, सपोज तुम्हाला आता विचारलंय रूट आहे का नाही, एवढंच फक्त आता आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे. मग आता बघा पहिलं काय घेऊ, लेट. एकची व्हॅल्यू आपण काय घेऊ पहिल्यांदा, सपोज 1 घ्यायची. काय घ्यायची, एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला 1. एक्सची व्हॅल्यू 1 जर घेतली, एक्स इज इक्वल टू 1 पुट इन अबोव इक्वेशन. दिलेल्या वरच्या इक्वेशनमध्ये काय टाकायची, ती एक्सची व्हॅल्यू टाकायची. मग ही एक्सची व्हॅल्यू फक्त लेफ्ट हँड साईडला टाकायची. मग आता लेफ्ट हँड साईड काय बरं आपली लेफ्ट हँड साईड, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. पण आता आपल्याला इक्वल टू 0 घ्यायचं आहे का नाही, आपल्याला फक्त कोणती घ्यायची आहे, लेफ्ट हँड साईड, म्हणजे एवढीच घ्यायची. मग आता काय घेतली, लेफ्ट हँड साईड. मग आता एक्सची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट करायची आपल्याला, 1. मग एक्सची व्हॅल्यू जर 1 सबस्टिट्यूट जर केली तर काय होईल बघा, एक्सची व्हॅल्यू 1 त्याचा काय बरं स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस किती घ्यायची इथं 5. 1चा स्क्वेअर किती होणार आहे 1 प्लस 4 1 जा 4 मायनस 5 ॲज इट इज. पुन्हा काय होईल 1 प्लस 4 किती होणार आहे 5. 5 मायनस 5 किती होणार आहे 0. मालिक आपली राईट हँड साईड म्हणजेच ही काय असणार आपली राईट हँड साईड. म्हणजे याचा अर्थ लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय झाले बरं, इक्वल. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. आणि दोघं जर इक्वल आले असतील तर आपण काय म्हणू शकतो, हेन्स म्हणून एक्स इज इक्वल टू काय 1. आपली लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय इक्वल आली तर आपण एक्सची व्हॅल्यू किती घेतली 1 घेतली. आणि मग आपण म्हणू शकतो एक्स इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्ही पूर्ण लिहायचं. लक्षात आलं का, बरं. ही फक्त आत्ताशी आपण एक्स टाकून पाहिले. आता काय म्हणते टाकून बघायची आपल्याला व्हॅल्यू, -1 सुद्धा काय करायची सबस्टिट्यूट करून बघायची. मग आता मी मायनस टाकतो. लेट काय घ्यायचे आता, एक्स इज इक्वल टू -1 पुट
व्हॅल्यू इन इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता पुन्हा कोणती साईड घ्यायची आपल्याला? LHS. मग काय बरं LHS साईड आपली? एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची आता? -1. मग -1चा काय घ्यायची इथं? स्क्वेअर प्लस 4 इन ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची? -1. पुन्हा मायनस काय इथं? 5 इज इक्वल टू. आता -1चा स्क्वेअर किती होतो? मायनस कोणती टर्म असू द्या त्याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर तो नेहमी प्लसमध्येच येतो. मायनसचा स्क्वेअर नेहमी काय असतो? प्लस. आणि प्लसचा स्क्वेअर सुद्धा काय असतो? प्लसच असतो. मग तिथं मायनस जरी असेल पण स्क्वेअर आहे, काही फरक पडणार आहे का? नाही. म्हणजे 1चा स्क्वेअर किती होणार इथं? 1. ओके बरं. आता या दोघांचं काय करायचं आपल्याला? मल्टिप्लिकेशन. 4 1 जा 4. बट इथं प्लस इंटू मायनस काय होणार आहे? मायनस. आणि इथं सुद्धा मायनस किती राहील आपला? 5 आहे. बरोबर ना? मग आता 1 - 4 किती होणार आहे? -3. मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे? मायनस. म्हणजे इथं काय होणार आहे? -3. आणि इथं काय बरं? -5. -3 - 5 किती होणार? -8. मग मला सांगा ही लेफ्ट हँड साईड किती आली आपली? -8. राईट हँड साईड काय आहे? म्हणजे लेफ्ट हँड राईट हँड साईड इक्वल आहे का? नाही आहे. म्हणून आपण इथं लिहू शकतो देअरफॉर LHS and RHS are not equal to. आणि देअरफॉर आपण काय लिहू शकतो मग? देअरफॉर हेन्स x is equal to -1 is a not root of quadratic equation. म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय? सोल्युशन नसणार आहे, रूट नसणार आहे. लक्षात येईल का? नक्की एकदम. फक्त एकची जी व्हॅल्यू असते ना ते 1 असेल किंवा 2 असेल किंवा 3 असतील. जनरली 2 देतील तुम्हाला. एकची व्हॅल्यू पहिले टाकून बघायची. लेफ्ट हँड आणि राईट हँड साईड जर इक्वल आली तर याचा अर्थ काय असणार आहे? दिलेला पॉईंट हा कोणाचा रूट असणार आहे? इक्वेशनचा. आणि जर नसेल तर आपण त्याला काय आणणार आहे? नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. रूटचा अर्थ काय? मेन बेस असतो जो काय असणार आहे? एकची व्हॅल्यू असणार आहे. काय कळेल का हे? नक्की का एकदम? अजून चला लक्ष द्या इकडे सरांनी पेन खाली ठेवले. आता क्वेश्चन नंबर आपल्याला कोणता बघायचा आहे बरं? सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड. काय क्वेश्चन नंबर सेकंड? 2m स्क्वेअर आहे का? 2m स्क्वेअर 5m इज इक्वल टू 0. आणि आपल्याला रूट्स कोणते सांगितले? m इज इक्वल टू 2 आणि 5/2. याच्यातला कोणता रूट आहे का? दोन्ही पण आहे. दोन्ही तर जनरली नसतातच. एकच रूट असेल जनरली. कधी कधी असू शकतात 2 रूट पण एक जनरली एक असू शकेल. मग आता कोणता रूट आहे आपल्याला काढायचं? दोन्ही पण एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग एक लक्ष द्या. चला आपल्याला गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय दिलेलं आहे बरं? 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. यात कोणाची व्हॅल्यू पुट करायची बरं? पुट m इज इक्वल टू 2. काय करायची? पुट कोणाची व्हॅल्यू करायची? m इज इक्वल टू 2. मग आता टाका बरं व्हॅल्यू. आता काय घ्यायचं आपल्याला? पहिले लेफ्ट हँड साईड. आणि ही लेफ्ट हँड साईड कोणासारखी आली पाहिजे? राईट हँड साईडकी. म्हणजे 0 आली पाहिजे. मग लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू काय? लेफ्ट हँड साईड आपली 2m स्क्वेअर मायनस 5m एवढी आहे इज इक्वल टू. आता एमची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? 2 घ्यायची आहे. मग 2 इन ब्रॅकेट एमची व्हॅल्यू 2 त्याचं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर मायनस 5 इंटू काय घ्यायची तर पुन्हा 2. एमची व्हॅल्यू काय घेतली? 2. आता बघा 2 ला 2 तसंच घ्या. इंटू नसतं म्हणजे काय असणार आहे? इंटू 2चा स्क्वेअर किती होणार इथं? 4. मायनसला मायनस 2 5चा किती होणार आहे? 10. देअरफॉर 2 इंटू 4 किती होणार आहे? 8. 8 मायनस 10 आणि 8 मायनस 10 किती होणार आहे? -2. मग मला सांगा ही RHS आली का आपली? नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. जरी नॉट इक्वल टू असं तर आपण काय लिहू शकतो? देअरफॉर x इज इक्वल टू 2 इज नॉट
a root of quadratic equation, given quadratic equation. सॉरी m एक सगळ्या की जे आलं असेल m इज इक्वल टू काय 2 इज नॉट अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. लक्षात येईल. म्हणजे आता हे नाही आहे, सेकंड आहे का नाही आपण बघू. आता m ची व्हॅल्यू कोणती घ्यायची बरं आपल्याला 5/2 घ्यायची. मग आता पुन्हा पुट m इज इक्वल टू काय 5/2. मग आता पुन्हा काय घ्यायचं आपल्याला LHS इज इक्वल LHS काय बरं आपली 2m स्क्वेअर मायनस 5m. मग आता 2 इन ब्रॅकेट m ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे 5/2 चा काय घ्यायचा आहे स्क्वेअर मायनस 5 इंटू काय येणार आहे 5/2. बघा तिथं काय ना इथं काय घेतलं सपोज आपण 2 ला 2 तासच घेतला. आता 5 चा स्क्वेअर किती होणार आहे 25 आणि 2 चा स्क्वेअर मायनस इथं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन 5 इंटू 5 किती होणार आहे 25 अपॉन किती होणार आहे 2. 2 1 जा आणि 2 2 जा 4. मग तिथं काय राहील बरं 1 इंटू 25 म्हणजे 25 राहील ना 25 बाय किती होणार आहे 2 मायनस किती होणार आहे 25 अपॉन 2 आणि दोघांची सबट्रॅक्शन किती येणार आहे सारख्या संख्येतून सारखी संख्या गेल्यावरती काय राहणार आहे 0 म्हणजे तिथं काय येणार आहे आपला 0. 25/2 मायनस 25/2 काय येणार आहे 0. दोन्ही सारख्या संख्या सारख्या 0 येणार आहे. म्हणजेच हा कोणासारखा येणार आहे RHS. म्हणजेच काय तयार होईल आपली इथं देअरफॉर LHS इज इक्वल टू काय RHS. दोघं काय आले इक्वल आणि दोघं जर इक्वल आले असेल तर आपण काय म्हणू शकतो देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 is the root क्या is a root of given quadratic equation. आणि काय असणार आहे is not a root of quadratic equation. कारण की इक्वल आलं का रे नाही इथं 0 असतं तर आपण काय लिहिलं असतं मग m इज इक्वल टू इज नॉट इज अ रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. बट इथं 0 आला आहे का नाही इथं 0 आला आहे म्हणून काय असणार रूट असणार आहे. लक्षात येईल का नक्की. 2 पैकी एखादा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि जरी इथे एखादी वेगळी एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन आलं किंवा एखादी एमची किंवा एकची व्हॅल्यू जरी वेगळी आली तरी काही फरक पडणार नाही आहे. काय म्हणतो क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे 5th बघायचा आहे. लक्ष द्या सरांनी तुमच्या समोर क्वेश्चन बघा लिहू नका सरांनी लक्ष द्या. फाइंड k if x is equal to 3 is a root of equation k x square minus 10x plus 3 is equal to 0. म्हणजे काय दिलं बघा आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले त्याच्यात काय दिलं आपल्याला k दिलेलं आहे. a च्या ऐवजी काय दिलं आहे k. आणि आपल्याला पहिलाच प्रश्न काय विचारला त्यांनी का k ची व्हॅल्यू फाइंड करा. आणि एक गोष्ट काय काय केलं व्हेरी गुड. आणि के ची व्हॅल्यू आपल्याला एक ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती बरं एक ची व्हॅल्यू रूट काय दिलं आपल्याला x इज इक्वल टू 3. म्हणजे एक कन्फर्म सांगितलंय x इज इक्वल टू 3 हा कन्फर्म रूट आहे. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या क्वाड्रेटिक इक्वेशन एक कन्फर्म 0 आहे हे आपल्याला सांगून दिलेलं आहे. फक्त काय विचारलंय आता आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची. काय करायची के ची व्हॅल्यू. मग आता बघा क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय गिवन काय गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिले बरं गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन के एक्स स्क्वेअर पुढं मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू काय 0. आणि आपल्याला अजून कसली व्हॅल्यू दिली बरं x म्हणजे रूटची व्हॅल्यू दिली. हे रूट आहे ना रूट किती दिली रूटची व्हॅल्यू आपल्याला 3. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय का एक ची व्हॅल्यू 3 टाका तुमचा कन्फर्म रूट येणार आहे. फक्त मग व्हॅल्यू कोणाची काढायची के ची. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं याच्यात एक ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे इक्वल टू 0 घेऊन टाकायचं आहे आणि फक्त के ची व्हॅल्यू काढायची. म्हणून आता आपण म्हणू पुट x इज इक्वल टू 3 कशात इन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन.
मग आता गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय रे आपलं, देअरफॉर kx स्क्वेअर प्लस 10x प्लस मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू काय 0. देअरफॉर के ची व्हॅल्यू आपल्या 1 ची व्हॅल्यू टाकायची. मग के तसं ठेवलं कारण की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1 ची व्हॅल्यू किती सांगितली बरं आपल्याला 3. 3चा काय नाही इथं स्क्वेअर मायनस 10. 1 ची व्हॅल्यू पुन्हा किती इथं 3 प्लस किती इथं पुन्हा 3 इज इक्वल टू काय 0. देअरफॉर के तसाच ठेवला. 3चा स्क्वेअर किती होणार आहे 9 मायनस 10 इंटू 3 किती होणार आहे 30 प्लस किती इथं 3 इज इक्वल टू किती बरं 0. आता बघा आपण जनरली पहिला अल्फाबेटने लिहित, आपण पहिला काय लिहितो नंबर, म्हणून आपण ते करून घेऊ. मग 9 काय होणार इथं के, बरोबर ना, काय होणार 9 के. मग मला सांगा इथं -30 प्लस 3 किती होणार आहे -27. एक नंबर प्लस आणि एक नंबर जर मायनस असेल तर नेहमी काय करायचे असते सबट्रॅक्शन किंवा मायनस करायचं असतं. मग 30 मायनस किती 3 किती होणार 27. आणि मोठ्या संख्येला कोणतं साईन आहे मायनस, म्हणून आपण मायनस देऊन टाकलं आणि इज इक्वल टू इथं किती बरं 0 आहे. बरं आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे के ची काढायची. मग हा -27 आहे, अपोजिट साईडला टाकून देऊ सर्व, फक्त लेफ्ट हँड साईडला के ठेवू, बाकी सर्व आपण अपोजिट साईडला टाकून देऊ. मग हा -27 आहे, अपोजिट साईडला गेला काय होणार आहे +27. मी इकडे लिहितो देअरफॉर 9k इज इक्वल टू किती होणार आहे 27. आपल्याला व्हॅल्यू पुन्हा के चीच काढायची. मग हा कोण नको आहे आपल्याला 9 इकडे मल्टिप्लाय अपोजिट साईडला गेला काय होईल डिवाइड होऊन जाईल. देअरफॉर के इज इक्वल टू 27/9 आणि देअरफॉर के इज इक्वल टू 3 1 जा 9 1 जा आणि 9 3 जा, म्हणजेच के ची व्हॅल्यू किती आली आपली, आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायला लावलं होतं के इज इक्वल टू 3. दिस इज आवर आन्सर. कळलं सर्वांना नक्की, सिम्पल एकदम. घ्या आता क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आपल्याला 6 वाला क्वेश्चन. काय बरं 6 वाला क्वेश्चन आपल्याला फक्त फिलिंग द ब्लँक आहे. सिम्पल क्वेश्चन. एक क्वेश्चन तुमच्या समोर वाचतोय बघा, लक्ष द्या लक्ष द्या. तिला धक्का दे का बाई, हां एक लक्ष द्या. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल टू 0 इज -7/5. म्हणजे आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय दिलं आहे बरं -7/5. याचा अर्थ तो -7/5 व्हॅल्यू जर टाकले आपण एक्समध्ये तर ते कन्फर्म काय येणार आहे 0 येणार. एवढं आपल्याला कन्फर्म कळालं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग आता आपण डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू काढू. काय फिलिंग वगैरे करण्याची गरज नाही. डायरेक्ट क्वेश्चन आला तर आपल्याला डायरेक्ट सॉल्व करता आला पाहिजे. मग आता मला सांगा काय दिलं आहे बरं आपल्याला रूट कोणतं दिलेलं आहे -7/5 इज, ते जे वाक्य असेल तेच आपण इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन बरं आपल्याला 5m² 2m + k इज इक्वल टू 0. बरोबर ना. आता ही व्हॅल्यू काय करायची फक्त आपल्याला पुट करायची. देअरफॉर पुट m इज इक्वल टू काय करायचे आपल्याला 7/5 इन गिवन इक्वेशन. जे असं ते लिहून टाका इन द इक्वेशन. मग आता काय बरं आपलं इक्वेशन दिलेलं इक्वेशन काय 5m² + 2m + k इज इक्वल टू 0. आता m ची व्हॅल्यू किती टाकायची आपल्याला -7/5. म्हणून देअरफॉर 5 तसा ठेवला. m ची व्हॅल्यू काय टाकायची आहे -7/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2. m ची व्हॅल्यू पुन्हा किती आहे -7/5 प्लस काय इथं k इज इक्वल टू काय 0. व्हॅल्यू टाकली. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 5 ला 5 मी तसंच घेतला इथं इन ब्रॅकेट. आता 7चा तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे मायनस टर्मचा स्क्वेअर हा काय राहतो प्लस, काय असतो प्लस. मग आता 7चा स्क्वेअर किती होणार आहे 49 आणि 5चा स्क्वेअर किती होणार आहे 25 प्लस. आता बघा इथं बघा ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. मग बघा इथं प्लस आहे आणि इथं काय मायनस. प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस.
डिनॉमिनेटर इथं काय आहे का नाही, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल. 2 7 जा किती होणार आहे 40 अपॉन किती होणार आहे 5, कारण की 5 तसंच घेतला, प्लस किती इथं के इज इक्वल टू काय 0 आहे. 5 ने डिवाइड होऊ शकतं बघा ना, हे दोघं 5 आणि 25 कोणाच्या टेबलमध्ये आहे 5च्या टेबलमध्ये आहे ना, मग आपण डायरेक्ट करू शकतो एक्झाम्पल 5 1 जा 5, 5 5 जा 25, बरोबर ना, इथपर्यंत काय आलं. मग आता काय होईल बरं इथं पुढची स्टेप काय होईल, इथं 1चे 1 इंटू 49 अपॉन कोण राहिलं रे आपला 5 लिहून टाका, मायनस काय बरं इथं 14 अपॉन 5 प्लस काय के इज इक्वल टू किती आहे 0. डिनॉमिनेटर जर सेम असेल तर आपण एकदाच लिहितो, डिनॉमिनेटर जर सेम असेल तर एकदाच लिहितो. देअरफॉर डिनॉमिनेटर जर सेम आहे तर आपण एकदाच लिहिलं आणि वरती काय आलं बरं 49 मायनस 40 प्लस के इज इक्वल टू 0. मग आता 49 मधून जर 40 जर गेले तर किती राहणार आहे बघा, 9 मधून 4 गेले तर किती राहणार आहे 5 आणि 4 मायनस 1 म्हणजे किती राहणार आहे 3 आणि मोठ्या संख्येला मोठ्या नंबरला कोणते साइन आहे प्लस, मग ते प्लसच राहणार आहे. अपॉन किती येणार इथं 5 प्लस काय इथं के इज इक्वल टू काय 0. हे दोघं कोणाच्या टेबलमध्ये आहे का रे 5च्या टेबलमध्ये आहे, व्हेरी गुड. 5 1 जा 5 आणि 5 7 जा 35, म्हणजेच काय राहिलं देअरफॉर 7 प्लस के इज इक्वल टू काय 0. हा प्लस 7 तिकडे गेला काय होईल, कारण की आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे के ची काढायची आणि मग देअरफॉर के इज इक्वल टू किती होणार आहे -7. दिस इज आवर आन्सर. लक्षात येईल का नक्की एकदम. फिलिंग द ब्लँक असेल तर टाकून द्या पुढं, पण जनरली आपल्याला टोटल एक्झाम्पल सॉल्व करता आलं पाहिजे. लक्षात येईल, कळालं का बाई, कळालं सरांना पाठीमागं गेलो व्यवस्थित.